नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही सगळे? तर स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये. तर इथे मी आहे ना मेथीची भाजी स्वच्छ करून घेतलेली आणि धुवून पण मस्तपैकी अशी घेतलेली. त्याच्यानंतर इथे बघा मी निघून काहीच उपयोग नाही, थोडंसं लिपापोती करून, कारण केस तर वरती बांधायची होती, कारण किचनमध्ये जायचं होतं. कारण जर जेवणामध्ये केस पडली तर वाट लागली, तर म्हणून मी इथे केस वगैरे बांधून घेते. त्याच्यानंतर इथे बघा मी आधीच रात्री साफ वगैरे करून घेतलेली भाजी आणि सकाळी धुवून वगैरे घेतली. त्याच्यानंतर मी इथे कापायला घेतली. आता आपण मस्तपैकी पटापट सगळी भाजी कट करून घेऊया. आणि भाजी कट केल्याच्यानंतर मला समजलं असं की आपलं मीठ संपलेलं आहे. तर आता काही घाई करून उपयोग नाही. तर नवरोबाला मस्तपैकी मी पाठवलं मीठ आणायला. त्याच्यानंतर मी इथे थोडंसं बसून घेतलं पाणी प्यायला. तर ब्रेक भेटला मला पाणी प्यायला, तर मी इथे मस्तपैकी पाणी वगैरे पिऊन घेतलं. तर तुम्हाला इथे बाहेरचं मस्त वातावरण दाखवते. एकदम भारी असं वारा सुटलेला छान असा. तर ते दाखवल्याच्यानंतर इथे नवरोबा मस्तपैकी मीठ घेऊन आलेला. तर आता मी मीठ फोडून घेते आणि एका डब्यामध्ये टाकून घेते. त्याच्यानंतर आता आपण सुरुवात करूच या. तर आता इथे मी आहे ना मस्तपैकी चपातीचा पीठ घेतलेला आहे गव्हाचा. तर इथे आपण याला चाळून घेऊया. तर मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे मी पीठ, बघू शकता तुम्ही. आता त्याच्यासाठी आता ह्याच्यात टाकण्यासाठी काय काय मसाले लागणार ते सांगते मी. पहिला मीठ, घरचा मसाला, हळद आणि मग आता आपण पीठ घेऊया. त्याच्यात पहिला आपण मीठ टाकून घेऊया, घरचा मसाला टाकून घेऊया. मी एकूण 3 चमचे टाकलेले, पहिले 2 चमचे टाकले, त्याच्यानंतर थोडंसं टाकलेलं मी. आणि मग हळद टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण मस्तपैकी बघा परत टाकलेला आहे. आणि थोडंसं मी धनेपूड पण टाकणार आहे आणि घरचा मसाला असतो तो. तर आता हे मिक्स केल्याच्यानंतर हे बघा धनेपूड आणि गरम मसाला, घरचा मसाला मी अगोदरच टाकलेला. त्याच्यानंतर मी गरम मसाला टाकायच्यानंतर इथे बघा जी मेथी कापून ठेवलेली मी ती याच्यात टाकून घेतलेली आहे. आता छानपैकी याचा एक आटा बनवून घ्यायचं एकदम. तर ह्याच्यात पाणी टाकताना तुम्हाला मेन सांगते, थोडं टाकायचं असतं, नाहीतर जास्त तुम्ही टाकत का मग झालं आपलं पीठ, म्हणजे काही वाया जाणार नाही. त्याच्यात जास्त पीठ टाकावे लागेल तुम्हाला गव्हाचा, म्हणून थोडंसंच टाकायचं. आणि मग जास्त आहे ना ते पिठासारखे लागले नाही पाहिजे, कारण मेथीची भाजी मस्त अशी चवदार लागली पाहिजे चवीला, म्हणून नेमकंच पीठ टाकायचं. त्याच्यानंतर इथे मी पीठ मस्त मळून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर इकडे बघा मी मस्त छोटेसे गोल केलेला आहे गव्हाला. त्याच्यानंतर आता इथे मी लाटून घेते. आणि मळताना आहे ना थोडंसं तेलसुद्धा टाकायचं. मी तेल टाकलेलं पण ते व्हिडिओत आलं नाही, तर तुम्ही तेलसुद्धा टाका मळताना. तर इथे आता मस्त गोल असे मी पराठे लाटून घेते. आणि बघा मी आहे ना सगळे पराठे लाटून घेतले त्या पिठाचे. सगळे लाटल्याच्यानंतर एका मी ताटामध्ये ठेवून दिलेले. त्याच्यानंतर मी आता तवा तापायला ठेवलेला. तर बघितलं मी गरम झालं आहे का, तर माझ्या हाताला चटका लागला थोडासा. त्याच्यानंतर इथे आता मी पटापट असं भाजून घेते मस्तपैकी पराठे. पटापट घाई करत मी अशी भाजत होते, कारण गरमी एवढी होत होती ना काही विचारायची सोय नाही. त्याच्यानंतर मी इथे ब्रेक घेतलेला थोडासा, कारण परत ताण लागलेली आणि एवढी गरमी होत होती काही विचारू नका. तरीसुद्धा पटापट मी ओळून घेतले सगळे पराठे, सगळे भाजून घेतले. त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो. आणि मग इथे मी श्रीखंड वगैरे काढत होते आणि नवरोबाला सगळं असं दोघांना आम्ही जेवण करत होतो. तर इथे मी बघू शकता ताट माझा मस्तपैकी सॉस घेतलेला आणि श्रीखंड आणि पराठे. तर चला, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असते तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय. तर असं गेलं माझा आजचा ब्लॉग.